शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद गोसालकर सध्या आमच्यासोबत आहे। विनोदजी, वार्ड क्रमांक 1 मध्ये बिहारसारखा चुनाव प्रचार बघायला मिळत आहेत, कसा बघतात तुम्ही? काल जे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याच्यामध्ये तक्रार गुन्हा पण दाखल केलेत, पण क्रॉस केस दाखल केले आहेत। मला आता एक माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचं शब्द आठवतोय की जर या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तरुणांनी अशा सगळ्या गोष्टीला विरोध केला पाहिजे, म्हणजे गांधींचं हे करायचं नाही, एक कानाखाली मारली म्हणून दुसरी कानाखाली द्या, अशी जर गुंड प्रवृत्तीची लोक, ही सगळी बाहेरची लोक आहेत। ही जी यादव कंपनी आहे, त्यांचा रेखा यादव यांचे कोणतरी नातेवाईक आहेत, हे सगळे बाहेरून इथे येतात, प्रचाराच्या नावाखाली गुंडागिरी करतात, दादागिरी करतात। मी त्यांना जो काल प्रकार झालेला आहे तो योग्य प्रकार नाही आहे। पोलिसांची दहशत कमी झाली की काय, असा एक प्रश्न निर्माण होतो आहे। आणि जर असंच जर असेल तर मग आम्हाला शिवसेनेला हे आम्ही लहानपणापासून बघितलं आलं व्यवस्थित की गुंडागिरी, दादागिरी, नाकेगिरी जे करणारे लोक आहेत त्यांचा शिवसेनेने यापूर्वी बंदोबस्त केलेला आहे। त्याच पद्धतीनं मला मैदानात उतरावं लागेल असा मी इशारा आपल्या माध्यमातून त्यांना देतो। खरं काय घडलं होतं, कसावर वाद झाला आणि काय मारले ते लोक? घे ना फोन रे। हां, काय घडलं होतं, कसावर? तर काही कल्पना नाही, परंतु रॅलीला पोलीस असतात। तुम्हाला जर काही गैरप्रकार वाटला असेल तर तुम्ही त्या पोलिसांना सांगायचं ना। स्वतः मी व्हिडिओ पाहिला तर बांबू घेऊन मारतायत। हे मला वाटतं कायदा हातात घेऊ नये अशी मी त्यांना विनंती करतोय। सत्ताच्या माज आहे का तुम्हाला वाटतं? माज वगैरे सत्तेचा आणि माझेचा काही संबंध नाही, पण ते आहेत पैशाचा माज आहे, पैशाचा माज आहे। आणि त्यांचे जे चालक पालक आहेत ते त्याच प्रवृत्तीचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा करणं, आता बघितलं ना तुम्ही इलेक्शनमध्ये काय निवडणुकीला लोकांना घरी आणून त्यांच्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेणं, बिनविरोध दाखवणं, हे कधी महाराष्ट्राच्या इतिहासात मी पाहिलेलं नाही। त्यामुळे जाऊ द्यावं तो विषय, पण आम्ही इथं सक्षम आहोत। दहिसर, बोरिवली ह्या भागामध्ये जर अशा पद्धतीची जर गुंडागिरी वाढत असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना रस्त्यात उतरेल आणि योग्य ती त्यांच्यावर कारवाई करायला पोलिसांना लावेल। सर, अजून एक प्रश्न आहे। तर सौरभ घोसालकर सध्या वार्ड क्रमांक 7 मधून उभे आहेत आणि भाजपचे जे जिल्हाध्यक्ष होते गणेश खनकर आहेत। गणेश खनकरसाठी मोठे मोठे नेते येत आहेत प्रचारासाठी। काय वाटतं, वार्ड क्रमांक 7 मध्ये काय माहोल आहेत, लोकांचं काय म्हणणं आहेत, लोक काय सांगतात? हा 7 नंबर वॉर्ड ज्यावेळेला जे रिझर्वेशन बाहेर आले त्यावेळेला ह्या 7 नंबर वॉर्ड हा दिवंगत माझा मुलगा अभिषेक घोसाळकरांचा वॉर्ड आहे। आणि ह्या वॉर्डमध्ये आमदार म्हणून मी कामं केलेली आहेत। त्याच वेळेला पक्षाने निर्णय घेतला होता की हा वॉर्ड आहे तो घोसाळकर कुटुंबियासाठी आपल्याला द्यायचा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जरा तुम्हाला कल्पना आहे आमच्या घरात काय झालं ते, त्याच्यामुळे आम्हाला इथे सौरभला मैदानात उतरवायला लागलं। समस्या काय वार्ड क्रमांक 7 मध्ये, काय काम करायचे आहे, काय काम समस्या आहेत? शीतल मात्र नगरसेविका होती याच्या। मला नगरसेवक समस्याबद्दल विचारलं तर मी बोलेल। आता 3 वर्ष 4 वर्ष इथे प्रशासक आहेत, लोकप्रतिनिधी नाहीत। स्वच्छतेचा बोजारा उडाला आहे, पिण्याचा पाण्याचा बोजारा उडालेला आहे। जी काही कामं चालू आहेत ती कामं जी निकृष्ट दर्जाची आणि कुठलंही युटिलिटी न बघता नुसतं कॉन्ट्रॅक्टर येतात, का डांबर टाकतात,
सिमेंट कॉन्क्रीट टाकतायत त्याच्यावर कुणाचा लक्ष नाही आहे. आणि हे सगळ्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. इथे गार्डन आहेत, आम्ही बनवलेली गार्डन आहेत पूर्वी, त्यांची दुरावस्था झालेली आहे. वॉचमॅन नाही गार्डनमध्ये. काही ठिकाणी लाईट आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत, काही ठिकाणी लाईट नाही आहेत. पदोपद हे सगळे इन्क्रोचमेंट झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात सोसायटीच्या दरवाजावरती फेरीवाले बसत आहेत, त्यांना वचक कुणाचा राहिला नाही. रिक्षावाले वाटेल तशा गाड्या लावत आहेत. तर समस्यांचा खूप आहे. पण ह्याचं कारण उपाय नाही अशातला भाग नाही आहे. प्रशासनाची दिरंगाई, प्रशासनाची वरती वचक गेलेला आहे. आणि म्हणून हा पहिल्यांदा वचक, पूर्वी एखाद्या सोसायटीचे जरी 2 लोक बाहेर आले तरी फेरीवाला पळायचा. महिलांना खाली उतरल्यानंतर रिक्षा नाकारणारे रिक्षावाले पूर्वी नव्हते. बिचारीचं ऑफिसला जाण्याचा टाईम, रेल्वेचा टाईम, मुलांची शाळा, ट्रॅफिकचा प्रश्न, खड्डे रस्ते, हे सगळे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न 50% प्रश्न आहेत. तो एक लोकप्रतिनिधीचा आणि प्रशासनाचा दरारा कमी झालेला आहे. एकदा महापालिकेची गाडी आली, पूर्वीसारखा वचक राहिला नाही. सगळे जर हप्ते घ्यायला लागले तर कामं कुणी करायची? गाडी लांब उभी आणि फेरीवाले पटकन बाजूला होतात, परत बसतात. त्यामुळे वचक निर्माण करण्याची मोठी या प्रभागामध्ये, सगळ्या मुंबईमध्ये आवाज नाही पाहिजे कोणाचा. महापालिकेचाच, लोकप्रतिनिधीचाच. नियम आहेत, नियम नवीन बनवायची गरज नाही आहे. सुंदर असा महापालिकेचा कायदा आहे, सुंदर अशी महापालिकेची रचना आहे. मुंबई शहरातील, मुंबई ही जगातील एक सुंदर शहर आहे, सुंदर महानगरपालिका आहे. जगात कोण देत नसेल मुंबई महापालिका वीज पुरवठा करते, पाणी पुरवठा करते, स्वच्छता करते, मिलन नसराची चांगल्या प्रकारची सोय करते. शाळा आहेत, किती भाषेच्या शाळा आहेत, हॉस्पिटल आहेत मोठमोठी, सगळं आहे. फक्त थोडी सुधारणा आणि वचक आणण्याची आवश्यकता आहे. आणि तो आम्ही आणू. आणि या मुंबईतील जनतेला आम्ही चांगल्या प्रकारचा दिलासा देण्याचं काम, कमीत कमी घरून निघाल्यावरती शांतपणे रेल्वे बसेपर्यंत आणि ऑफिसवरून आल्यानंतर धक्के न खाता घरी येईल, मुलं मुली, अशा प्रकारचं काम करण्याची आवश्यकता आहे. सौरभबद्दल काय सांगणार? जशा प्रकारे तुम्ही दैसर विधानसभामध्ये काम केलं, तुमचं नाव होतं, त्याच्यानंतर अभिषेकचं नाव होतं. सौरभबद्दल काय अपेक्षा? सौरभकडे काय, कसा खरा उतरणार आहे? सौरभ मुळात सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्याचा थोडासा बांधकाम क्षेत्रातला अनुभव आहे. ज्या काही मुंबईतला आता मोठा प्रश्न आहे तो पुनर्विकसित इमारतीचा, पुनर्विकासाचाच प्रश्न मोठा आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी, महापालिकेचे नियम, ओशी काही लोकांना मिळत नाही, प्रॉपर्टी कार्डचे काही वाद आहेत, याची संपूर्ण त्याला माहिती आहे. नळ गटार सगळं त्यांनी 1-2 इमारतीचं रिडेव्हलपमेंट केल्यामुळं त्याला त्याची कल्पना आहे. त्यामुळे महापालिकेचा आणि त्याचा नगरसेवक होण्यापूर्वीचाच 10 वर्षाचा संबंध आहे. अधिकारी चांगल्या प्रकारे ओळखतात, काम करण्याची इच्छा आहे, डेव्हलपमेंट करण्याची इच्छा आहे. आणि जसं अभिषेकपेक्षा तो नक्की जास्त काम करेल अशी मला स्वतःला विश्वास आहे. म्हणजे दैसरचे भावी आमदार म्हणून आपण त्याला, नाही, भावी आमदार वगैरे असं काही नाही आहे. त्याला नगरसेवक होऊ द्या, त्याला चांगलं मताने निवडून येऊ द्या. 5 वर्ष बघा, मुंबई महापालिकेत कोणी, मुंबई महापालिका हे मोठं विद्यापीठ आहे. ज्याला कुणाला लोकप्रतिनिधी व्हायचं असेल आणि जो कोणी महानगरपालिकेत काम केलेला माणूस असेल तो लोकसभेत सुद्धा काम करू शकतो. इतकं शिकण्यासारखी या महापालिकेमधलं नियोजन, कायदा आणि काय नाही, ब्युटिफिकेशन, चौक, हे सगळी कामं आम्ही केलेली आहेत महापालिकेत. तर आमदारकी हा नंतरचा विषय आहे. ज्याच्या कुणाच्या नशिबात असेल तो आमदार होईल, तो प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की आता महापालिकेचा, ही जी मरणावस्थेत महापालिका गेले कारण नसताना,
लोकांना सुखसोयी द्यायला कमी पडते, तिला हलवण्याची गरज आहे आणि ते हलवण्याचं काम सौरभ करेल. तुम्ही मुंबईमध्ये खूप काम केलं, ज्येष्ठ नेते पण आहे. काय वाटतं यावेळी महानगरपालिकामध्ये महापौर कोण बसेल? महापौराचा वाद हा करू नये. ज्याचे जास्त नगरसेवक येतील त्याचा महापौर होणार. मुंबईला बदनामी करू नये. मुंबईबद्दल तुम्ही आता महापौराचा जे काही तुमच्या मॅडलमधून माध्यमातून ज्या चर्चा चालल्या आहेत, मला त्याचं नाव पण घ्यायचं नाही. अरे मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. 1.5 कोटी जनतेचं, त्याच्याबद्दल बोला ना. महापौर कोणही असो, खान पठाण उत्तर भारतीय. हे चुकीचं आहे ना. प्रश्न आहे मुंबईमध्ये तुम्ही जर शासनाने 2034चा डेव्हलपमेंट प्लॅन जर अंतिम टप्प्यात आणला असेल, 2010 का 11-12चा, त्याला सुद्धा 10 वर्ष लावली. मग त्या 2034च्या प्लॅनमध्ये जे काही मुंबईच्या सुखसोयी, मुंबईची येणारी वाढती लोकसंख्या, मुंबईला लागणारं आरोग्य, या सगळं मूल्यांकन करण्याची वेळ आहे. ह्या DP प्लॅनचं इम्प्लिमेंट तुम्ही किती करता त्याच्यावर बोला ना. जे DP प्लॅन माझ्या कारकिर्दीत 3रा DP प्लॅन आलेला आहे. ह्या DP प्लॅनमध्ये प्रमाणे त्याचं पक्षाने मूल्यांकन करावं. किती गार्डन झाले, किती उद्यान झाले, किती रस्ते झाले, किती DP रोड झाले, किती शिक्षणाच्या सोयी झाल्या, किती आरोग्याच्या सोयी झाल्या, किती पाणी कमी पडतं आहे, किती कचरा कुठे भविष्यात कचऱ्याची कुठे विल्हेवाट लावणार, ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा व्हायला पाहिजे. ती होत नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, आनंद काय परिणाम होऊ शकतात? आनंद अतिशय. महाराष्ट्रातील सगळीच लोक, मराठी असं नाही, कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे ना. त्याच्यामुळे एक वेगळा विषय आहे, कुटुंबाचा विषय आहे. आम्ही एका पक्षातले लोक आहोत. मी सुद्धा आदित्य बाळासाहेबांबरोबर मी काम केलं या स्वतः. राजसाहेबांसुद्धा काम केलं, उद्धवजींजवळ केलं, आदित्यबरोबर केलेलं आहे. एक ठाकरे कुटुंब हे त्याला आता शब्द नाही माझ्याकडे, की त्यांच्या ज्या काही राजकारणातली काही धोरणं आहेत. पहिलं शहर, गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र आणि देश, दिल्ली, अशा आहेत की आपण जे काम करतो ते शहरासाठी पाहिजे, आपण जे काम करतो ते महाराष्ट्रासाठी पाहिजे, आपण जे काम करतो ते देशासाठी पाहिजे. ह्या भावनेने त्यांची धोरणं येतात बाहेर. आणि म्हणूनच आज जगामध्ये ठाकरे ब्रँडचा उदो होतो. उगाच होत नाही आहेत. जे काही आता जे येत आहेत त्यांचे प्रवक्ते, त्यांना मुंबई माहिती आहे का हो? काय प्रश्न विचारतात. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे खान चाहिए का, उत्तर भाजी, हे पाहिजे का, ते पाहिजे. अरे मुंबई आहे, 150 कोटांना पोचते. मुंबईतला एकही माणूस उपाशी मरत नाही, पाण्याशिवाय राहत नाही. ही मुंबादेवीची कृपा आहे, आमच्या पूर्वजनांची कृपा आहे. त्या मुंबईचा अशा पद्धतीने उल्लेख करू नका, अशी मी त्यांना शेवटची विनंती करतोय. एक शेवटचा प्रश्न आहे. तेजस्वी घोसाळकर तुमची सून होती, आता ते भाजपमध्ये गेली आहे. वार्ड क्रमांक 2मध्ये समोर तुमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि एकीकडे तेजस्वी आहे. तेजस्वी असं म्हणतात की तुमचा आशीर्वाद त्यांच्याकडे, आणि जे त्यांच्या समोर तुमच्या पक्षाचे उमेदवार आहेत ते बोलतात की तुमचा आशीर्वाद आमच्याकडे. तुमचा आशीर्वाद कोणाकडे? बघा, कुटुंब म्हणून आणि राजकारण म्हणून माझे वेगळे असतील आशीर्वाद, कुटुंब म्हणून वेगळे असतील. राजकारण आणि कुटुंब हे मी एकत्र करू इच्छित नाही. आम्ही जेव्हा घरी जातो तेव्हा राजकारण सोडून देतो. मी आजोबा असतो, मी बाप असतो, या भूमिकेत मी वावरतो. तुम्हाला दुःख आहेत का पक्ष सोडून गेले? आता ते ह्या काय सांगण्याच्या प्रतिक्रिया देण्याच्या गोष्टी नाही आहेत. कुटुंब आहे, कुटुंबावर बोलू नये असं मी त्या दिवसापासून ठरलं. कुटुंब आहे, काय सुज्ञान आहेत, अज्ञान तर नाहीत. त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांना योग्य वाटला म्हणून घेतला. त्यामध्ये मी अडथळा आणणारा कोण? त्याच्यामुळे आहेत माननीय ह्या सगळ्या कल्पना पक्षप्रमुखांना आहेत. त्यामुळे याच्यावरती
जास्त बोलणं योग्य होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.